शिना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील अनेक लोकांना बेघर व्हावं लागले, घरदार वाहून गेले, शेती वाहून गेली आणि या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खरं तर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आता त्यांच्या मदतीला धावून आलेली आहे। या ठिकाणी बघतो की सोलापूर माढा लोकसभा शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे बाबा यांच्याकडून खरं तर 5,000 पूरग्रस्तांसाठी ही मदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। टॉवेल असतील, त्यांचं ब्लँकेट असतील, अशा प्रकारची ही मदत या ठिकाणी आज देण्यात स्वतः संजय कोकाटे साहेब आपल्या सोबत आहेत। कशा पद्धतीची शिवसेनेकडून मदत केली जाते? आम्ही सुरुवातीला पक्षाकडून आलेले जे किराण्याचे किट वाटत असताना आमच्या लक्षात आलं की सगळ्यांना व्यवस्थित मदत मिळत नाही। मग आम्ही 2,500 टॉवेल आणि 2,500 ब्लँकेट हे तहसीलदार आणि प्रांत म्हणजे प्रशासनाच्या ताब्यात द्यायचं ठरवलं, कारण त्यांच्याकडे पंचनामे आहेत, खरंच कुणाचं नुकसान झालंय ह्या सगळ्या लोकांची यादी आहे। आज आम्ही हे 2,500 टॉवेल आणि 2,500 ब्लँकेट हे प्रशासनाच्या सुपूर्द करत आहोत। साधारण किती गावांमध्ये ही आपली मदत पोहोचणार? माढा तालुक्यातल्या 16 गावामध्ये जे सिनाकाठामध्ये प्रभावित झालेले आहेत त्या सगळ्या गावामध्ये जाणार आहे। जिथे कमी पडेल तिथे परत आम्ही अजून देणार आहे। खरं तर आता दिवाळी सण तोंडावर आहे, तुमची मदत पोहोचते, आणखी काय शिवसेनेकडनं मदत केली जाणार? आम्ही आता वह्या वाटण्याचा एक कार्यक्रम आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये घेतोय, कारण बऱ्याच शालेय विद्यार्थ्यांच्या वह्या वाहून गेलेल्या आहेत। आणि खरं तर आता माझं स्वतःचं असं मत आहे की जे पूरग्रस्त म्हणजे घरात पाणी शिरलेल्यांसाठी मदत पुरेशी झाली असं मला वाटतंय। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदतीची आता गरज आहे। ज्यांची पिकं वाहून गेली, ज्यांची शेती वाहून गेली, त्या लोकांना, मोटारी वाहून गेले, त्या लोकांना मदतीसाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत। तुम्ही आता मदत करता, आणखी तुम्ही काय आव्हान कराल दानशूर व्यक्ती राजकीय पक्षांचं? मी सगळ्यांना असं आवाहन करेन की जमल तेवढं सगळ्यांनी या ठिकाणी मदत करावी, पण मदत त्या गावामध्ये जाऊन करण्यापेक्षा प्रशासनामार्फत करावी ही मी कळकळीची सगळ्यांना विनंती करेन। खरं तर महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे, कधी न भरून इतकं नुकसान आहे। जास्तीत जास्त लोकांनी दानशूर व्यक्तीने मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन देखील आता शिवसेनेच्या वतीने करण्यात आलंय। कॅमेरामॅन राजू सह भारत नांगरे, सामटी न्यूज, माढा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।